जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आगामी येणारी पोलीस भरतीसाठी काही प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना कधी करण्यात आली? खालील काही ऑप्शन दिले आहेत, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, याचं उत्तर आहे 1986ला। कधी? 1986ला नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची स्थापना कधी करण्यात आली? 1986ला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले शॉन प्रशिक्षण केंद्र 1965 साली पुण्यातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? तर पहा, महाराष्ट्रातील पहिले शॉन प्रशिक्षण केंद्र 1965 साली पुण्यामधील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? तर पहा, याचं उत्तर आहे शिवाजीनगर। कुठे? शिवाजीनगर या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, दहशतवादी विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर पहा, कोणते सशस्त्र दल काम करते दहशतवादी विरोधी विशेष कृती पथक म्हणून? खाली एक ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे फोर्स वन। कोणते? फोर्स वन। दहशतवादी विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स वन हे दल काम करते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, खंडाळा पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे हा। तर पहा, खंडाळा पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पुणे। कुठे आहे? खंडाळा पोलीस ट्रेनिंग स्कूल कुठे आहे? तर पुण्याला आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात लाचखोरीचे प्रमाण रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेले टोल फ्री क्रमांक कोणते आहेत? तर पहा, कोणते टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्रात लाचखोर प्रमाण रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेले टोल फ्री क्रमांक कोणते आहेत? तर कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी 1064 म्हणजे 1064 म्हणजे 1064 हे टोल फ्री क्रमांक आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पहा, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पहा, याचं उत्तर आहे सी। कोण असतो? पोलीस अधीक्षक। जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तो पोलीस अधीक्षक असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावरील ताऱ्याचे चिन्ह कोणत्या आकाराचे आहे? तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावरील जे ताऱ्याचे चिन्ह आहे ते कोणत्या आकाराचे आहेत? खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे पंचकोनी। कोणत्या आकाराचे आहे? पंचकोनी या आकाराचे आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दहशतवादी पथक म्हणजे ATS, आपण त्याला ATSला काय म्हणतो? महाराष्ट्र दहशतवादी पथक। तर मुख्यालय कुठे आहे? ATSचे मुख्यालय कुठे आहे असे विचारले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे नागपाडा ठिकाणी। कुठे आहे? नागपाडा। महाराष्ट्र दहशतवादी पथक ATSचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपाडा या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या मध्यभागी असलेला हाताचा पंजा काय दर्शवतो? तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या जे मध्यभागी असलेला हाताचा पंजा आहे ते काय दर्शवतात? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला अभय। हाताचा पंजा काय दर्शवतो? अभय दर्शवतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र फोर्स वन सुरक्षा दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, महाराष्ट्र फोर्स वन या सुरक्षा दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, कुठे आहे? तो ऑप्शन आहे सी गोरेगाव। कुठे आहे? गोरेगाव या ठिकाणी आहे। महाराष्ट्र फोर्स वन सुरक्षा दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर गोरेगाव या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? हा पॉलिटिकल सायन्सचा प्रश्न आहे। तर पहा, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद।
कोण आहे? भारतात आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती भूषवणारे कोण आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? पहा, कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही आहे असे विचारलेले आहे. तर पहा, विज्ञान वृत्तीचा विकास करणे हे मूलभूत कर्तव्य आहे, समाविष्ट आहे. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे हे सुद्धा आहे. म्हणजे आपलं आन्सर येणार सी. म्हणजे मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे सी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या वर्षी देण्यात आला? तर पहा, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. तर हे कोणत्या वर्षी देण्यात आला शिक्षणाचा अधिकार? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 2002ला. कधी? 2002ला देण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? खालील काय ऑप्शन दिले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 6 ऑगस्ट 1952ला. कधी? 6 ऑगस्ट 1952ला राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर पहा, वित्त म्हणत आहो मी, नीती आहे. तर नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे? तर पहा, नरेंद्र मोदी हे अध्यक्ष होते. नरेंद्र मोदी हे अध्यक्ष होते, म्हणजे नरेंद्र मोदी होणार नाही. तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? अरविंद घोषसुद्धा होणार नाही, कारण की तेव्हा नव्हते ते. तर अरविंद पांगरिया. कोण आहे? अरविंद पांगरिया. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर नितीन पांगरिया हे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, पहिली पंचवर्षीय योजना कोणत्या प्रतिमानावर, म्हणजे कोणाच्या पाहिजे होत्या? तर कोणत्या झाल्या? कोणाच्या प्रतिमानावर आधारित होते? तर पहा, पहिली पंचवर्षीय योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे हेराल्ड डोमर मॉडेलवर आधारित होते पहिले पंचवर्षीय योजना. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? तर पहा, महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र कोणाचं आहे? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र कोणाचे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. कोणाचे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? तर पहा, पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणते संस्था स्थापन केले? तर पहा, शारदा सदन हे पंडिता रमाबाईने स्थापन केलेली संस्था आहे. आर्य महिला समाज ही सुद्धा आहे. मुक्ती सदन ही सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व संस्था पंडिता रमाबाईंनी स्थापन केले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा माणूस जागा होतो हे ग्रंथसंपदा कोणाचे आहे? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. तर पहा, जेव्हा माणूस जागा होते हे ग्रंथसंपदा कोणाचे आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे गोदावरी परुळेकर. कोण आहे? गोदावरी परुळेकर यांनी हे लिहिलेल्या ग्रंथसंपदा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणते नवीन जिल्हा अस्तित्वात आला? तर पहा, 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणते नवीन जिल्हा अस्तित्वात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे लातूर. कोणते आहे? लातूर. उस्मानाबादपासून 16 ऑगस्ट 1982 रोजी लातूर हा जिल्हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वाराणसी ते कन्याकुमारी कोणते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तर पहा, वाराणसी ते कन्याकुमारी कोणते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तर पहा, याचं उत्तर आहे क्रमांक 7, म्हणजे बी. वाराणसी ते कन्याकुमारी कोणते राष्ट्रीय महामार्ग जातो? तर
सात नंबरचा क्रमांक जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संत रामदास स्वामी याचे समाधी स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, संत रामदास स्वामी यांचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे तुम्ही सोडून पहा. संत रामदास स्वामी याचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे पहिला सज्जनगड. सज्जनगड कुठे आहे? तर सातारा या ठिकाणी. म्हणजे संत रामदास स्वामी यांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर सज्जनगड या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्ध औषध उपचार पद्धती आहे? तर पहा, कोणत्या रोगासाठी मल्टी ड्रग थेरपी हे रोगविरुद्धची औषध वापरतात? तर पहा, याचं उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोगासाठी मल्टी ड्रग थेरपी हे रोगाविरुद्ध औषधोपचार वापरतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? तर पहा, पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला मंजसंस्था. कशात इजा होते? मंजसंस्थामध्ये इजा होते. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते डास चावल्याने हत्तीरोग होते? तर पहा, हत्तीरोग कोणत्या डासाच्या चावल्यामुळे होते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे क्युलेक्स. कोणत्या डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो? तर क्युलेक्स डास चावल्यामुळे होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.